विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन प्रोसेस मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर कॉलेजची लिस्ट आहे. इथे मी तुम्हाला सांगतो, आता काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. युट्यूबवर काउन्सिलिंग तुम्हाला मिळतंय आणि ते सगळ्यात बेस्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, ऑफलाईन काउन्सिलिंग सेंटर पण आहेत आणि त्याच्या फीज 10,000 15,000च्या रेंज मध्ये आहेत बरं का. ते नो डाऊट त्यातले पण बेस्ट असणार आहेत. पण युट्यूबवर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता बोर्डच्या एक्झामच्या वेळेस भरपूर चॅनल फॉलो केले असतील. त्यामुळं माझं तुम्हाला एक सजेशन आहे, की थंबनेल काय आहे सांगा, की बिगेस्ट मिस्टेक इन कॉलेज लिस्ट. कॉलेज लिस्ट बनवताना मुलांच्या चुका होतायत, झालेल्या आहेत आणि होतायतच परत. रिझन काय? की गाईडन्स घेतला जात नाहीये. आता मी तुम्हाला सांगू का? मी तुम्हाला परत एक रिक्वेस्ट करतोय. मी हा व्हिडिओ पुन्हा बनवणार आहे. परत बनवणार आहे. पार्ट 2 बनवणार आहे म्हणूया आपण. मला कॉमेंटमध्ये तुमची लिस्ट पाहिजे. तुम्ही बनवलेली लिस्ट पाहिजे. मी या व्हिडिओसाठी 2 लिस्ट घेतलेत. एका मुलानं कॉमेंट केलं होतं. मी तो लिस्ट घेतलेली आहे. मग त्यात काय चेंज करता येईल? काय चुकलं? कुठं चुकतंय मुलांचं तुम्हाला मी सांगेन. आता मी सुरुवात करतोय अगदी 10-12 वर्षापूर्वी घडलेली एका घटनेपासून. 130च्या आसपास स्कोर होता सीईटीत. केवढा चांगला स्कोर आहे. पण मुलानं काय घेतलं, पहिल्याच नंबरला साताऱ्यातलं केबीपी कॉलेज टाकलं. माझा सख्खा भाऊ, चुलत बहीण, माझे काही बरेचसे नातेवाईक केबीपी मधूनच शिकलेले आहेत. बेस्ट कॉलेज आहे. पण जर 130 मार्काला कराड गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असेल, त्या काळात कराड गव्हर्नमेंटच कॉलेज होतं, ऑटोनॉमस नव्हतं. तिथलं कट ऑफ खूप हायर होता आणि दी बेस्ट कॉलेज होतं. सिरियसली बरं का, अजून पण चांगलं आहे, पण आता मुलांचा ओढा पुण्याकडे वाढलाय. त्यामुळे कराडला तशी कमी प्रायोरिटी मिळते. आहे ते सांगतोय तुम्हाला बरं का. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? मग त्यानं पहिलं कॉलेज कुठं टाकलं? केबीपी. पहिलं मिळालं ना, कंपल्सरी ना घ्यावंच लागतंय ना. मग कसं होतं? ओके, काय वाईट नाही, कॉलेज बेस्ट आहे. पण तुम्हाला मग सारखे टोमणे बसतात. 130 मार्क होते. केबीपीला कशाला घेतलं मग? अरे तुला हे मिळालं असतं, ते मिळालं असतं. ऐकून लोकांना मग त्रास होतो आणि त्याचं तसंच झालं. डिस्टर्बन्स मोठा क्रिएट झाला. वर्ष वाया गेलं. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॉलेज मिळालंय. बेस्ट कॉलेज मिळालंय. आता मी कुठल्या कॉलेजचं नाव घेत नाही. पुण्यातलंच कॉलेज आहे. दी बेस्ट कॉलेज आहे. पण भयंकर स्ट्रिक्ट आहे. अटेंडन्स 95% लागते. काय वाईट आहे? चांगलंच आहे. पण बरीचशा मुलांना ते झेपत नाही. हो, स्ट्रिक्ट कॉलेज आहे. कॉलेज नाही, शाळाच आहे ती. कॉमेंटमध्ये मी कुठल्या कॉलेजबद्दल बोलतोय सांगा. असं पुण्यातलं कॉलेज, जिथलं प्लेसमेंट दी बेस्ट आहे. ओके. सगळं छानच आहे. अकॅडमिक पण स्ट्रिक्ट खूप आहे. मुलांचं आहे बरं का. म्हणजे कमीच बद्दल बोलत नाही मी. मुलांचं कॉलेज आहे, लक्षात घ्या. मग कुठलं कॉलेज कॉमेंटमध्ये सांगा. मग माझा असा एक स्टुडंट होता, त्याला ते मिळालं होतं कॉलेज. पण नाही, तो म्हणला मला त्या कॉलेजमध्ये नाही राहायचं. मी नाही करू शकत एवढं स्ट्रिक्ट, नाही राहू शकत. मी असं जगू शकत नाही. अरे मग तुला हे अगोदर माहित नव्हतं का? हे अगोदर माहिती करायला पाहिजे होती. हे झालं दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण काय? की मला कॉलेज माहित नाही कुठलंच. मी टाकलं नुसती लिस्ट भरलेली आहे. आणि मी कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यावर तिथं जातोय आणि मला कळतंय हे काही चांगलं कॉलेज नाहीये. इथं काही उपयोगच नाहीये. हे कसलं कॉलेज आहे? मग मी रिपीट करतो. गेलं वर्ष वाया. मग अशा चुका टाळायच्यात आपल्याला. चला सुरुवात करूया आपण. पण मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करतोय, तुमची लिस्ट द्या ना मला. त्याच्यावर मला व्हिडिओ पार्ट 2 लवकर येणार. लगेच म्हणजे लगेच. तुमचे 8-9 कॉमेंट मिळाले तरी बास झाले मला. तुमच्या लिस्ट म्हणतोय मला. मी व्हिडिओ बनवेन. चला ओके. आता मी नाव नाही बिलकुल हाईड केलं. हाईड करायची काही गरजच नाहीये. भक्ती आपली स्टुडंट आहे. तिला 77 मार्क आहेत. आता गेल्या वर्षी माझ्याकडे सोहमला 77 मार्क होते. लक बघा, पार्थला 77 होते आणि तन्मय पाटीलला 77 होते. आणि त्यांचं पर्सेंटाईल 89 प्लस होतं. क्लोज टू 90 होतं. मग मला सांगा, 90 पर्सेंटाईलला पहिल्या नंबरला आर-आय-टी, एएनटीसी मिळून जाणार ना. मिळालं ते कॉलेज. मग ह्याचा काही उपयोग होणारच नाहीये. मग ही लिस्टमध्ये चूक काय झाली, की तुम्ही पहिल्या नंबरला जो कंपल्सरी ऑप्शन असतो तिथं सीओएपी टाका रे. सीओपी सीएस. सर कसं काय सीओपी सीएस मिळणारच नाहीये? टाका. नाही मिळणार आहे तरी टाका. आणि तुमचे कुठले डाउट्स असतील, तुम्हाला इथं कॉमेंट करायचं असेल तर आमच्या या नंबरवर कॉल करून विचारा. खूप कॉल येत आहेत. दोन्ही कॉल प्रदीप सर रिसीव्ह करतात कारण माझ्या ऑफलाईनचे ऍडमिशन्स आहेत. तेव्हा प्रदीप सर या नंबरवर बोलत असतील तर इथले जरा मिस कॉल होत आहेत. इकडं पण आम्ही तुम्हाला रिप्लाय करतोय बरं का. म्हणजे करतोयच, लक्षात घ्या. आणि ज्यांनी आमची प्रीमियम बॅच केली त्यांच्यासाठी पर्सनल नंबर आम्ही प्रोव्हाइड केलेतच बरं का. पण मुद्दा काय? मग ह्या स्टुडंटनं काय केलं पाहिजे? चला, भक्तीला किती पर्सेंटाईल येणार आहेत सांगा बघू. भक्तीला क्लोज टू 90 पर्सेंटाईल येणार. किंवा एक ब्रॅकेट देऊया, 85 टू 90. मग भक्तीनं काय केलंय? टेक कोर, टेक कोर, टेक कोर आणि तिनं कॉलेजला प्रायोरिटी दिलेली आहे. कशाला प्रायोरिटी दिली आहे? कॉलेजला. बरं, भक्तीच्या लिस्टमध्ये एक चांगली गोष्ट मला काय वाटली माहितीये का? हे बहुतेक इचलकरंजीचं कॉलेज आहे बरं का. डीकेटी टेक्सटाईलसाठी फेमस कॉलेज आहे. टेक्सटाईल इंजिनिअरिंग, लक्षात घ्या. जबरदस्त कॉलेज.
तसं इचलकरंजीला काहीतरी मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असं काहीतरी म्हणतात बरं का, लक्षात घ्या. तिथे सगळ्या मिल्स वगैरे असतात बरं का. पण महत्वाचा मुद्दा काय, पण हा काय प्रकार आहे? मग भक्तीने चूक काय केली इथं? तिला ईएनटीसी घ्यायचंय का इलेक्ट्रिकल घ्यायचं, हे पहिला तिनं ठरवलं पाहिजे. आणि तिला जर ईएनटीसी घ्यायचं असेल तर 1, 2 आणि 3 कॉलेजपैकी तिला कुठल्या कॉलेजला पाहिजे ते कॉलेज वर घ्यावं तिनं. सांगू का? सातारा, सांगली, कोल्हापूर यातली दी बेस्ट कॉलेज ही 2 आहेत बरं का. आर-आय-टी आणि के-आय-टी. होय. टी-के-आय-टी केमिकल इंजिनिअरिंगसाठी सगळ्यात बेस्ट आहे. ऑप्शन नाही दुसरा कुठला, लक्षात घ्या. आय-सी-टी मुंबईचं तुम्हाला तर बेस्ट आहे माहिती आहे. पण अजून मग काय, टी-के-टी, तात्यासाहेब कोरे. जुनं कॉलेज आहे, स्ट्रिक्ट आहे, सगळ्या गोष्टी बेस्ट आहेत. मग मी काय म्हणतो, मग भक्तीनं हे कॉलेज टाकलंय, मग तात्यासाहेब कोरे ते पण चालेल. डी-वाय पाटील सुद्धा कोल्हापूरला कॉलेज आहे बरं का. मग माझं काय म्हणणं आहे बघा, की या स्टुडंटशी मी नंतर बोलेनच किंवा तिनं आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा, हा मेसेज पाठवावा, आम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू. मग माझं काय म्हणणं आहे, सीएसला ट्राय का नाही करत? हां, का नाही करत? डी-के-टीचं सीएस या मार्काला मिळू शकतंय का? चान्स घ्यायला काय हरकत आहे? चान्स घ्यायला काय हरकत आहे? म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत रे. तुम्ही आता ही पहिली लिस्ट कळाली का तुम्हाला? की पहिला ऑप्शन कंपल्सरी असतो. त्यामुळे रिस्क घेऊ नका इथं. इथं सीओईपीच टाका, पी-आय-सी-टीच टाका. मिळणार नाहीये. मग ते कंपल्सरी आहे ना, त्यामुळे तेच टाका, लक्षात घ्या. बरं, आता दुसऱ्या मुलाची आपण ऑप्शन फॉर्म बघूया आपण. पूजा घेंबाड असं आडनाव आहे. अरे बापरे! 117 मार्क आहेत. 117 क्लोज टू 98 पर्सेंटाइल आहेत. मी सांगतो ना तुम्हाला, क्लोज टू 98 आहेत. बरं, ब्रॅकेट द्यायचं आहे तुम्हाला 96 टू 98 च्या मध्ये म्हणूया आपण. ओके. पण क्लोज टू 98 आहेत बाळांनो. क्लोज टू 98 आहेतच पर्सेंटाइल हे. एक जास्त लांब काही जायला नको, लक्षात घ्या. मी माझ्या ऑफलाईन क्लासमधलं उदाहरण देतोय. समजा 100 मुलं आहेत ना, 100 पैकी किती मुलं 100च्या वर आहेत? म्हणजे 100 स्टुडंट आहेत. 200 पैकी 100 पेक्षा जास्त किती मुलं नाही. इथं सगळं पर्सेंटाइल कळतंय आणि ओव्हरऑल रेशो तोच असतो. त्यामुळे हे माझा गेस अगदी खरा ठरणार आहे, लक्षात घ्या. बरं. बरं, आता पूजाची ऑप्शन फॉर्म कशी आहे? तर 117 मार्काला 98 पर्सेंटाइलला ती पी-सी-सी-ओ-ई वर घेते आणि व्ही-आय-टी खाली घेते. आता हिच्यावर तिनं डिस्कशन करायचं. ओके. तिनं काउन्सिलिंगचा सल्ला घ्यायचा. मी तुम्हाला सांगतो, 100% काउन्सिलर काय करणार? 100% हां. तर ते प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. व्ही-आय-टी वर घेणार, पी-सी-सी-ओ-ई खाली घेणार. सल्ला तिला तोच दिला जाणार आहे. पण मी काय सल्ला दिला माझ्या एका स्टुडंटला, पी-सी-सी-ओ-ई घे. व्ही-आय-टी नको. का? चांगलं नाही का कॉलेज व्ही-आय-टी? चांगलंच आहे कॉलेज व्ही-आय-टी. मग का नको व्ही-आय-टी? टी-एफ-डब्ल्यू-एस. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुलगा आहे तो. 98च पर्सेंटाइल त्याला होते. मग व्ही-आय-टीमध्ये घेण्यापेक्षा पी-सी-सी-ओ त्याला टी-एफ-डब्ल्यू थ्रू मिळालं ना, फी माफ झाली ना. डोक्याचा वापर करा ना. दोन्ही कॉलेज तसे मला इक्विव्हॅलंट वाटतायत. पण मुलांचा भर किंवा ओढा वालचंदपेक्षा व्ही-आय-टीकडे आहे. होय, पुण्यातल्या व्ही-आय-टीची क्रेज आहे. बरं. आता पूजानं काय केलंय, तिची फर्स्ट प्रायोरिटी पी-सी-सी-ओ आहे. नंतर व्ही-आय-टी आहे. नंतर डी-वाय पाटील अक्रोडी डायरेक्टली. बरं, पुण्यातली असेल कदाचित, लोकेशननुसार दिलं असेल, तसं पण नाहीये. कारण व्ही-आय-टी कुठे आहे? कात्रज भागात आहे. पी-सी-सी-ओ कुठे आहे? पिंपरी चिंचवडमध्ये आहे. डी-वाय पाटील आकुर्डी पण तिकडेच आहे. मग लगेच विद्यानगर वडाळा. हे तर मुंबईचं कॉलेज आहे. गव्हर्नमेंट कॉलेज कराड. म्हणजे मला समजत नाही, जालना. म्हणजे इथं नक्की काय करायचंय? बरं, ब्रांच कुठली आहे? सीएस घ्यायची आहे का काय घ्यायचंय, लक्षात घ्या. ह्यात काहीच कळत नाहीये. मग माझी रिक्वेस्ट काय, की पूजाला मी म्हणतो पुन्हा कॉमेंट कर. मला कॉलेज लिस्ट बनव. आता सगळ्यात महत्वाचं. समजा असं इमॅजिन करूया, की तिला सीएस, आय-टी, एआय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग इकडंच जायचं. मग आता काय होतं, की इकडंच जायचंय मला. पण कमी मार्क आहेत. मग चला ई घेऊया. कॉम्प्रोमाइज नका घेऊ, तसं करा. ई टफ ब्रांच आहे. होय, मान्य करतो. मुलं पुन्हा नर्व्हस होतायत. ई मधल्या सीनियरशी बोलून घ्या. ज्यांना प्लेसमेंट मिळाले त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. त्यांचं मत काय ते जाणून घ्या. पण तुम्ही काय करा माहितीये का? बरं, आय-सी-टीचा विचार करताय, मग केमिकल इंजिनिअरिंगसाठी करताय का? ते पण मला सांगा. मला कॉमेंट करा. बरं, मग आता 117 मार्काला बेस्ट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे 98 पर्सेंटाइल वरती? पर्सेंटाइल म्हणजे पर्सेंटेज चिन्ह काढलं, पण पर्सेंटाइल आहे ते बरं का. सांगतो. 98 ला माझं म्हणणं आहे, की व्ही-आय-टी मध्ये सुद्धा मिळू शकतं इथंच. मग खालचे कॉलेजेस माझ्या मते काही विचार करावाच लागणार नाही. इथंच वरच्या 2 मध्ये ब्रांचेस व्यवस्थित भरा. सीएस, एआय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग, गेल्या वर्षीचा कट ऑफ सगळा अनालिसिस करा. म्हणजे मुद्दा असा काय महत्वाचा आहे, की मी 4 वर्षात अशा ऑप्शन फॉर्म बघितलेत. काउन्सिलिंग असं बघितलंय. मुलांच्या लिस्टमध्ये कमिन्स कॉलेज दिलंय. अशी पण मुलं बघितलेत मी. आता कमिन्स मुलींचं कॉलेज आहे. मुलांच्या लिस्टमध्ये काय पाहिजे? म्हणजे काय झालंय, काउन्सिलिंग सोपं झालंय. का?
सगळ्यांना सीएस पाहिजे. सगळ्यांना सीयूपीच पाहिजे. मग एकच लिस्ट सर्रास दिली जाते. पण नाही. आता पुढचा विचार केला तर ह्या दोघांपैकी का पीसीयू वर घेतलं हे तिच्याशी बोलून ठरवलं पाहिजे. मग या सगळ्यासाठीच आपली ही प्रीमियम बॅच आहे. त्याचे ऍडमिशन्स खूप कमी झालेत, पण प्रीमियम बॅचचेच ऍडमिशन जास्त झालेत आणि जास्त म्हणजे अति पण आम्ही होऊन देणार नाहीये. ज्यांनी घेतलंय त्यांना मी पर्सनल नंबर प्रोव्हाईड केलेला आहे आणि पर्सनली माझी व्हिजिट असणार आहे. आता पुण्यावरून पालक येतात भेटायला. ओके. तास दीड तास मी वेळ देतोय. कोल्हापूरला या रविवारीच मी असणार आहे लक्षात घ्या. आम्हाला कोल्हापूरला भेटायला आता आपलं जे लाईव्ह लेक्चर जे अटेंड करायचे त्यांना माहिती आहे, की तन्मय नावाचा सांगलीचा स्टुडंट आहे. तो रविवारी आम्हाला भेटायला येतोय. आम्ही गोलूची वाट बघतोय. आता हे गोलू तुम्हाला कळणार नाही बाकीच्यांना, पण आम्ही जेव्हा लाईव्ह सेशन्स घेतले ना सीडच्या वेळेस, एक जबरदस्त बॉन्डिंग तुमच्याशी क्रिएट झालं होतं आणि मला माहिती आहे त्यातलेच तुम्ही पण आहात लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही जर सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये असाल तर पर्सनली मला भेटायला येऊ शकता. तासनतास डिस्कशन करून आपण निर्णय घेतोय. पालकांच्या आर्थिक परिस्थितीपासून, पुण्यात राहायची सोय कुठं आहे का? सगळ्या गोष्टींपासून आम्ही डिसिजन घेऊन मग तो ऑप्शन फॉर्म आपल्याला तयार करायचा आहे. मग माझी एक रिक्वेस्ट काय होती मगाशी? या दोघांना तर मी रिक्वेस्ट करतो, की अजून मला पर्सनली पाठवा आमच्या नंबरवर. पण अजून तुमचं काय असेल तर आम्हाला या नंबरवर WhatsAppला ओके, तुमचे ऑप्शन फॉर्मची लिस्ट पाठवा. करेक्शन आम्ही करून देतो. त्यासाठी तुम्ही बॅच घेतलीच पाहिजे असं पण काही नाही. आम्ही पर्सनली तुम्हाला गाईड करू. ओके. तुम्ही चांगल्याच कॉलेजमध्ये जायचं आहे. एवढे कष्ट करून चांगले मार्क पडले तर इथं फसायचं नाहीये. ओके. मग आम्ही आहे तुमच्याबरोबर. रविवारी कोल्हापुरात भेटू. ऑल द बेस्ट.